विसरवाडीत महामार्ग लगत असलेल्या उघड्या गटारीत रात्री एक बोलेरो कार कोसळली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील विसरवाडी गावाजवळ हार्दिक पेट्रोल पंपासमोरील उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोडवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असलेल्या उघड्या गटारीमुळे शुक्रवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। विसरवाडीच्या दिशेने येणारी एक बोलेरो चारचाकी गाडी क्रमांक MH39C4666 समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशामुळे चालकाचा अंदाज चुकल्याने थेट या उघड्या गटारीत कोसळून पलटी झाली। या अपघातात बोलेरोचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व्हिस रोडवरील गटारीचे काम अर्धवट सोडून देण्यात आले असून त्याभोवती कोणतीही संरक्षक कठडे, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक लावण्यात आलेले नाहीत। त्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर वाहन चालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। यापूर्वीही येथे अनेक किरकोळ अपघात झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे। प्रशासनाला मोठी दुर्घटना घडल्याशिवाय जाग येणार का, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। केवळ नशिबाने या अपघातात कोणाचा जीव गेला नाही, मात्र हाच निष्काळजीपणा कायम राहिल्यास भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे। नागरिकांनी या बेजबाबदारपणाबद्दल संबंधित ठेकेदार आणि प्राधिकरणावर कडक कारवाई करण्याची, तसेच या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, रिफ्लेक्टर आणि इशारा फलक लावून गटारीचे काम पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली आहे। दादा, काय झालं? हा अपघात कसा झाला, काय सांगाल? पुन्हा एकदा हा नॅशनल हायवे नंबर 53 ॲक्सिडेंट व मृत्यूच्या विळख्यात पडला। हा तुमच्या समोर लाईव्ह दिसत आहे। नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व्हिस रोड तर बनवला, पण त्याची गटर लाईनचे काम अपूर्ण ठेवलं। मागील 2 वर्षापासून हे काम अपूर्ण आहे व कोणी लक्ष नाही देत। तर मागील 2 वर्षापासून ह्या आपल्यासमोर दिसलेल्या खड्ड्यात, सर्व्हिस रोडच्या लगत बिलकुल खड्डा आहे, तिथं कित्येक बाईकवाले व कित्येक लोक पडून गेले, पण त्याची प्रशासनाला किंवा हे नॅशनल हायवेवाल्यांना काही पडलेलं नाही। आज परत हा एक ॲक्सिडेंट तुमच्या समोर झालेला आहे। मला वाटतं अजून किती निष्पाप लोकांचा जीव व किती लोकांचे ॲक्सिडेंट होईल याचा भरोसा नाही। तरी प्रशासनाने व नॅशनल हायवेवाल्यांनी याच्याकडे दुर्लक्ष न करता तात्कालिक हा गटरचं काम करून प्रवाशाच्या सुरक्षेविषयी लक्ष ठेवावे ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।